हा, आमची पण आहे ना ऊस ना. तुमच्या इथं पण आहेत काजू? नाही ऊस आमच्या डोंगरावर पण होते. ऊस आहे का? हो ते हाताला बाहेर तिकडे हा, आपण बघूया. छान. पण मोठा आहे. मी तुम्हाला काजू दाखवतो. हे चिकूचं झाड आणि हे आहे काजू. कोकणातला काजू कुठे दिसायला? तुमच्या इकडे इकडे बाळा, इकडे. हे बघा, हे आहेत आमच्या कोकणातील काजू. थोडं मागे जर दिसतो मी. हो. हा, हे काजू जे आपल्या मराठवाड्यामध्ये बिब्बे दिसतात ना, बिब्बा आणि काजू काहीच फरक नाही. तेवढेच दोघे जहरीले विषारी असतात. त्यांचं तेल जर आपल्याला हातावर अंगावर कशावर पडलं, जसं उलते ना, तसंच बिब्याचंही होते आणि याचंही होते. म्हणून याला भाजून, बिब्यासारखं भाजूनच खावं लागते. अजून कुठं कुठं आलेले आहेत. आणि आता हे उन्हाळ्यामध्ये हे फळ, उन्हाळ्यामध्येच काजू येते. हे बघा इकडे भरपूर आलेले आहेत. मी खाली जाऊन पण दाखवतो. कुठं चालला? मला घेत, तू जातो आधी. बरं तूच जा आधी. अरे बापरे, इथं लई हे दिसायला वाटेल. जाऊ की नको? पड नाही ना? अरे मी तुला बोलायला काय पड नाही ना? मयूर कुठे आहेत रे काजू? अजून हा, इकडं पक्का काजू आहेत. या बाजूला काजू आहेत अजून. हे बघा इथं पण काजू. कुठं? यो आता ना. हे बघा इकडे पण काजू. आता हे छोटे छोटे आहेत. आता हे मोठे झाले की नाही मग खायला मजा येते. हा, फता ते दोन. आणि हे मागे जे आहे असं मोठं एका याच्या ऍपल सारखं, सफरचंद सारखा मागचा भाग होते. लाल होते बिब्यासारखाच आणि तो खायचा असतो. पण थोडासा तुरट गोड लागते. आणि काजू तर तुम्हाला माहितच आहे. त्याच्यामुळं कोणीकडे, त्याच्यामुळं त्याच्या बाबतीत तर काही बोलायची गरज नाही. अजून कुठं आहेत? हे बघा इकडे इथं भरपूर आहेत. हा, हे दिसत आहे का? हे बघा किती सारे काजू इथं आलेले आहेत. खूप छान. आणि हे मोठं झालं ना मग आपण याच्या असं मागचं जे लाल फळ आहे ते आपण खाऊया. मी तुम्हाला खाताना दाखवतो ते पण. हे पूर्ण आमच्या शाळेच्या बाजूला लावलेलं झाड आहे काजूचं, कोकणातलं.